तो 2014 पर्यंत स्वातंत्र्यच नव्हता. की माझी लेखणी केवळ करमणुकीचं साधन नसून ती शोषितांच्या, वंचितांच्या, बहुजनांच्या आधाराचं हत्यार आहे. नमस्कार मंडळी, चिन्मय बोलतोय. मनस्पर्श साहित्यावर खरं तर उद्याचा कंटेंट होता आणि तो आम्ही शूट देखील केला आहे. परंतु आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी, त्या अनुषंगाने यायचं म्हटलं. परंतु ज्या काही घडामोडींवर जेव्हा माझं लक्ष गेलं, आजच्या सकाळपासूनच्या ज्या काय होत्या त्या घडामोडींवर जेव्हा लक्ष गेलं तेव्हा कुठेतरी लाज वाटली. आणि दुर्दैव आपल्या भारताचं की अशी व्यवस्था आपल्या भारतात आहे. जे बाता मारतात की 2014 पासून भारत विकसित झाला आहे, तो 2014 पर्यंत स्वातंत्र्यच नव्हता, अशा ज्या काय मोठ्या बोंबा मारणारी जी काय व्यवस्था आहे ती आज तब्बल 21व्या दिवशी कुठला तरी एक वैज्ञानिक जो या देशामधल्या युवाच्या शैक्षणिक हक्कांसाठी जंतर मंतर समोर बसलेला होता आणि आज त्याची प्रकृती बिघडतीये, त्याच्या प्रकृतीच्या काळजीपोटी आम्ही त्याला नेतोय. ह्या ज्या काय बोंबा मारून त्यांचा जो काय बोरिया बिस्तर आहे तो तिथून उचलून नेतो, तेव्हा कुठेतरी मरण पावते ती लोकशाही. खरं तर ही घटना जी आहे ती लोकशाहीला खरंच काळीमा फासणारी आहे. मंडळी, आज ज्यांची पुण्यतिथी आहे महाराष्ट्रात, त्यांची पुण्यतिथी अतिशय गांभीर्याने आणि त्यांच्या आदर्शाची पूजा करून साजरी केली जाते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की माझी लेखणी केवळ करमणुकीचं साधन नसून ती शोषितांच्या, वंचितांच्या, बहुजनांच्या आधाराचं हत्यार आहे. आणि त्याच वंचितांच्या, बहुजनांच्या आधाराच्या हत्याराने जेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लढत मरण पावतात तेव्हा कुठेतरी लोकशाही जी काय दडली आहे असं वाटतं. मंडळी, जेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जेव्हा मरण पावत होते तेव्हा त्यांच्या शेवटच्या ओळी होत्या की मी मेलो ना चालेल, साहित्य आणि वंचित हा जगला पाहिजे. एकदा मरण्यापेक्षा जगणं किती कठीण असतं ते खरंच लिहून गेले होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि ते जगणं किती कठीण आहे हे प्रख्यात आपले माध्यम आपल्याला दाखवत आहेत. ही व्यवस्था जी काही आहे ती आज दाखवते आपल्याला. मंडळी, लोकशाहीला आणि संविधानाला काळीमा फासलाच गेलाय आज. सोनम वांगचुक ते जे काय आहे ते 20 दिवसापासून तो माणूस अन्न त्याग उपोषणाला बसला होता. तुम्ही तरी राहू शकता का? इथे दुसऱ्या दिवशी आपण उपवास करून दुसऱ्या दिवशी जेवण मागतो. जी काही आंदोलनं आहेत ते मोडली जातात, उपोषणं आहेत ते मोडली जातात, परंतु तो माणूस न काही खाता 20 दिवस सलग बसतो आणि 21व्या दिवशी त्याला जोर जबरदस्तीने तिथून उठवलं जातं. म्हणजे काय, ही लोकशाही आहे की हुकुमशाही? हा सगळ्यात मोठा प्रश्न जेव्हा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो तेव्हा उभं राहतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. परंतु त्या शिक्षणासाठी आज याच देशाचा सायंटिस्ट उपोषणाला बसलाय. खरंच दुर्दैव आहे ना? तर मंडळी, ह्या सगळ्या घडामोडींमध्ये ना मी आज या सगळ्या प्रक्रियेचा जाहीर निषेध व्यक्त करतो. मंडळी, उद्या आमचा कंटेंट येणार होता पण त्या निषेधापोटी तो कंटेंट येणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्या. खरं तर हे दुर्दैव आहे की आमचं चॅनल न्यूज संदर्भातला नाही आहे. परंतु तसं जर असतं तर खरंच आपणाला मी ग्वाही देतो की तसं जर असतं ना तर आमचं चॅनल स्वतः तिथे रिपोर्टिंग करत आज असतं. मंडळी, खूप वेदनाजनक जी काही गोष्ट आहे ती घडली आहे आणि त्याबद्दल आता मी काय बोलणार. खूप छोट्या वेंचरवरनं बोलतोय मी, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपुढे शेअर करा, त्यांना कळू द्यात काय खरं आणि काय खोटं आहेत. जे काही 2014 पासून त्यांच्या बोंबा मारतायत की 2014 पर्यंत देश स्वातंत्र्यच नव्हता, 2014ला देश स्वातंत्र्य झाला असे जेव्हा व्यवस्था ही म्हणते तेव्हा कुठेतरी गळा घोटला जातो तो लोकशाहीचा. हो ना मंडळी, अशी लोकशाही आपल्याला मिरवायची नाहीये. हे केवळ व्हिडिओ, घोषणाबाजी, आंदोलन, उपोषण यापुरतीत
यापुरतीच मर्यादित न ठेवून कुठेतरी मोठ्या प्रमाणात आवाज आपण उठवला पाहिजे, हे माझं आव्हान आहे. इथल्या संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजनांना, वंचितांना, युवांना खरं खास तर जेव्हा CGPOच्या एका कार्यकारी अधिकाऱ्याला जेव्हा ते डिटेन करतात, तिथे नेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात, तेव्हा खरं तर खूप गहिवरून येतं. कुठेतरी आज एक पार्टी उदयास आली आणि त्यानंतर ती पार्टी कुठेतरी त्या पार्टीचा एक मोठा चेहरा म्हणून सोनम वांगचुक उभारून येतात. ते 21 दिवस सलग अन्नत्याग उपोषण करतात या देशामधल्या युवांसाठी, आणि तेव्हा त्यांना जोर जबरदस्तीने तिथून उठवलं जातं. तेव्हा खरंच हे दुर्दैव नाही तर काय म्हणावं. तर त्यामुळेच मनस्पर्श साहित्य या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतंय, आणि त्यामध्येच पुढचा जो काही कंटेंट आहे तो आम्ही तात्पुरता पुढे ढकलतोय. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा कंटेंट नाही तर एक लोकशाही जागवण्याचा नारा असला पाहिजे. नमस्कार.